बोंधू अशोक खरात प्रकरणात तपासाला आता वेग आलाय। शहरातील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 6 तास चौकशी करण्यात आली। एसआयटी कडून सखोल चौकशी सुरू आहे। आर्थिक संबंधांचीही तपासणी केली जाते। जमीन व्यवहार आणि इतर बाबींवर चौकशी झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। चौकशी करून या बड्या हॉटेल व्यावसायिकाला रात्री उशिरा सोडण्यात आलं। बोंधू अशोक खरातची पोलीस कोठडी आज संपणार आहे, तर पुन्हा आज त्याला कोर्टात हजर केलं जाईल। त्याआधी वेगवेगळ्या मुद्द्यांवर एसआयटी कडून वेगानं तपास सुरू आहे। पुन्हा एकदा या संदर्भात अपडेट घेण्यासाठी जाणार आहोत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडे। किरण, काय माहिती मिळते या व्यावसायिका संदर्भात? त्याची तब्बल 6 तास चौकशी झाली, चौकशीतून काही निष्पन्न झालंय का? प्रणिता, मागच्या काही दिवसांपासून अशोक खरातची जी चौकशी आहे ती ईडी आणि आयकर विभागाकडून केली जात आहे। कारण मोठ्या प्रमाणात जो मालमत्ता आहे, माया आहे, तो अशोक खरातने मागच्या काही वर्षांमध्ये कमवलेला आहे, अशा पद्धतीची माहिती या संपूर्ण तपासामध्ये समोर आलेली आहे। त्या सगळ्या अनुषंगाने तपास करत असताना वेगवेगळे म्हणजे अशोक खरातचे जे जवळचे लोक आहेत त्यांच्याकडनं देखील एसआयटी ही माहिती घेत आहे, चौकशी करत आहे। आणि त्याच पार्श्वभूमीवरती नाशिकमधल्या एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची देखील काल एसआयटी कडनं हे कसून चौकशी करण्यात आलेली आहे। या व्यावसायिकाच्या माध्यमातून अशोक खरातने काही जमिनी घेतलेल्या आहेत का, किंवा व्यावसायिकासोबत काही भागीदारी आहे का, तर या सगळ्या संदर्भात ही चौकशी करण्यात आलेली आहे। जवळपास 6 तास ही संपूर्णपणे जी चौकशी आहे ती करण्यात आली। तर हा जो हॉटेल व्यावसायिक आहे तो मोठा हॉटेल व्यावसायिक आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही आर्थिक व्यवहार अशोक खरातने केलेला आहेत का, त्या संदर्भात ही चौकशी होती। रात्री उशिरापर्यंत ही चौकशी चालली। काही महत्वाचे धागेदोरे किंवा काही महत्वाची माहिती जी एसआयटीला एकूणच कळालेली आहे आणि रात्री उशिरा चौकशीनंतर या हॉटेल व्यावसायिकाला सोडण्यात आलं, अशा पद्धतीची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। कारण अशोक खरातची पोलीस कोठडी जे उद्या संपणार आहे, आणखीन एकदा अशोक खरातला कोर्टात एकूणच हजर करण्याआधी अशा पद्धतीचे जे वेगवेगळ्या एकूणच अनुषंगाने तपास आहे तो आता एसआयटी कडनं केला जातो। जी किरण, तुम्ही असेच जोडलेले राहा। आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील तपशील तुमच्याकडून घ्यायचे।